त्यांना एवढंच माहिती आहे शेतीत काही राम राहिलेलं नाही. वडील ट्रॅडिशनल शेती करायचे, ती मी बंद केली कारण की त्याच्यात काहीच मिळत नव्हतं, नुसतेच कष्ट आणि वेळ पैसे कुठं भरायचे आले की मागं. मी माझा शेतमाल, माझा भाजीपाला पुण्यामध्ये विकायला गेलो, मला 20 ग्राहक लागत होते, 200 ग्राहक मिळाले. माझ्याकडे भाजीपाला नाहीये, कुठून द्यायचा? एक पीक घेऊन ती लोक तोट्यात गेली, त्यांचे आई वडील किंवा, आणि म्हणून ही पोरं शहरात वळतायत. त्यांना एवढंच माहिती आहे शेतीत काही राम राहिलेलं नाही. मग आमचं पुढचं जनरेशनने काय पाहिलं की डॉक्टर, वकील, इंजिनियरला जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे आमच्याही घरात येतात. ते खूप काम करतात, आम्हाला 3-4 तास काम आहे. नाबार्डने आम्हाला सांगितलं की तू एकट्या दुकट्याने सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ नको. मग आमच्या मार्फत जर ग्रुप तयार केला तर ग्रुपने खूप मोठं काम करता येईल. आणि एकट्यावरच्या जबाबदाऱ्या एकटाच खूप तास काम करतोय, त्याच्यापेक्षा काम विभागलं जाईल आणि कामही वाढेल. म्हणून मग 11-12 लोकांना घेऊन अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली. ही 100% फायदेशीर शेती आहे. आम्हीच पिकवतो, महिला बचत गटांमार्फत त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि विक्री करतो. म्हणजे दलाल नावाचा माणूस इथून निघून गेला. बरं, एक दलाल तुम्ही काढला तर 2000 कुटुंब पोट भरावं लागेल. पूर्वी लोक म्हणायचे की घरात आई आणि दारात गाई. आता खूप लोक येतात सकाळी सकाळी, आम्हाला एक 15 मिनिटं गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे, 300 रुपये फीस भरतात.